नमस्कार. बऱ्याचदा आणि बरेच मुलं फोन करतात की सर आमच्या नावामध्ये चूक आहे किंवा बदल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं यावर सोल्युशन काय? आपण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधला जातो किंवा एक्झाम द्यायला जातो तर आपल्या नावात जर बदल असेल किंवा नावामध्ये जर चूक असेल तर आपल्याला परीक्षेला पण असं होऊ शकतं की परीक्षा देता येत नाही किंवा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तेव्हा असंही होऊ शकतं की आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून आपण बाहेर पडू. त्यामुळं हा थोडासा सिरियस मुद्दा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली कारण या पद्धतीची माहिती व्यवस्थित पद्धतीने एकदम इत्थंभूत पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडेलच याच्यात काहीच शंका नाही. त्यामुळे व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, नावामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर असू शकतो सरळ बदल किंवा असू शकते चूक. मग चूक जसं असू शकते की स्पेलिंग एरर आहे किंवा बदल असेल तर नावच पूर्ण बदललेलं आहे. तर या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट बरेच मुलांच्या कागदपत्रांमध्ये असते. मग त्यात असं होऊ शकतं की सर्व कागदपत्रांमध्ये चूक आहे किंवा असं होऊ शकतं काही ठिकाणी चूक आहे काही ठिकाणी करेक्ट आहे. आता बरेचदा काय होतं की 10वी 12वी ग्रॅज्युएशनवर सगळं नाव व्यवस्थित असतं पण कॅटेगरी सर्टिफिकेट जेव्हा आपण काढायला जातो कास्ट सर्टिफिकेट तेव्हा त्याच्यात चूक होऊन जाते. तर इथं अशा केसमध्ये जर डॉक्युमेंटचं नाव मॅच नाही झालं, प्रत्येक डॉक्युमेंटचं नाव सिमिलर मॅच नाही झालं तर कागदपत्राला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून याच्यावर सोल्युशन सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा, आता नेमकं बदल म्हणजे काय आणि चूक म्हणजे काय. आता नावात बदल म्हणजे काय. बघा, माझा एक मित्र आहे त्याचं नाव जे होतं लहानपणी होतं त्याचं नाव रघुनाथ. आता रघुनाथ हे जे नाव आहे RAGHUNATH. आता त्याचं म्हणणं आहे की बाबा हे जे नाव आहे माझं हे थोडं जुनं आहे आणि मला थोडं आउटडेटेड वाटतं. आउटडेटेड. एक मित्र होता त्याचं नाव होतं आय गेस म्हणजे जुनं नाव कडुबा होतं. कडुबा, बरोबर. तर याचं म्हणणं होतं की हे नाव मला थोडंसं आउटडेटेड वाटतं, मी माझं नाव बदलून घेतो. मग बदलून त्याने काय केलं, याने आपलं नाव वेगळं केलं, याने आपलं नाव वेगळं केलं. याचं मला नाव चांगलं आठवतं. याने आपलं नाव नंतर दीपक ठेवलं होतं आणि याने आपलं नाव नंतर सचिन ठेवलं होतं. सचिन म्हणजे याने काय केलं, डायरेक्ट नावामध्ये बदलच करून टाकला. बरेचदा असं होतं की काही लोकांचं नावामध्ये आडनावामध्ये पण बदल असतो. जसं काही लोक लावताना कुणी देशमुख लावतं, कुणी जाधव लावतं, कुणी पाटील लावतं, कुणी मिसाळ लावतं. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कन्व्हिनियन्सनुसार आडनाव पण बदलू शकतो किंवा नाव पण बदलतात. बरेच जण बदलतात. मग त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव आउटडेटेड आहे मग मी माझं नाव बदलून घेतलं. याला म्हणतात डायरेक्ट नावामध्ये बदल. की माझं जे नाव होतं ते चेंज करून मी दुसरं नाव करून टाकलं. आता अशा पद्धतीने जर असेल, असं जर नावात बदल झाला असेल, म्हणजे समजा 10वीच्या कागदपत्रावर माझं नाव रघुनाथ आहे आणि मी ग्रॅज्युएशनला किंवा 12वीला मी नाव चेंज करून घेतलं आणि मी ते सचिन केलं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक परमनंट सोल्युशन असतं. ते म्हणजे यासाठी तुम्हाला करावं लागेल गॅझेट. आता परमनंट सोल्युशन किंवा गॅझेट म्हणजे काय, तर गॅझेट म्हणजे राजपत्र. आता राजपत्र कुठे भेटतं, तर बघा, जवळपासच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस असेल किंवा तहसील असेल, कोर्ट असेल, इथं जाऊन तुम्हाला गॅझेट करावं लागेल, राजपत्र करावं लागेल. मग राजपत्रासाठी ऑफलाईनमध्ये जर तुम्ही विचार केला, बघा गॅझेट दोन प्रकारे करता येतं. तुम्ही ऑनलाईनही ही प्रोसेस करू शकता, तुम्ही ऑफलाईनही करू शकता. पण मी रिकमेंड करेल तुम्ही ऑनलाईनच करूच नका, ऑफलाईनच करा. ऑफलाईन करण्यामागचं रिझन काय असतं की आपण त्याचं नाव व्यवस्थित क्रॉस चेक करू शकतो, व्यवस्थित लिहून देऊ शकतो. ऑनलाईनमध्ये काय होतं, ऑनलाईनमध्ये जर चूक झाली तर गॅझेटमध्ये चूक झाली तर मग आणखी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे गॅझेटमध्ये चूक होता कामा नये. तर गॅझेट करत असताना शक्यतोवर तुम्ही ऑफलाईन स्वरूपातच करा. गॅझेट ऑफिस असतं बघा, आपल्या आसपास गॅझेट ऑफिस आहेत, तर गॅझेट ऑफिसला व्हिजिट करा. तिथं पूर्ण कागदपत्र लागतात, त्या कागदपत्रांची पूर्तता करा, पूर्ण माहिती तिथं भरून द्या. याला 10-15 दिवसांचा टाइम लागतो किंवा काही आठवडे पण लागू शकतात. पण 10-15 दिवसामध्ये नॉर्मली गॅझेट होऊन जातं. आणि गॅझेटचं कसं असतं, राजपत्र जेव्हा होतं तेव्हा स्पेशली तुमच्या नावाचं राजपत्र होणार नाही. त्यात काय असतं की एक मोठी फाईल येते त्या दिवसाची किंवा त्या आठवड्याची किंवा त्या महिन्याची. मग त्यात जर तुम्ही सांगितलं की हा गॅझेट माझा नंबर आहे किंवा ते तेवढं प्रिंट काढून घेतलं तुमच्या नावापुरती आणि तो नंबर सांगितला, ते काम होऊन जातं. पण गॅझेट हे परमनंट सोल्युशन आहे. मग तुमच्या नावात बदल असेल तर तुम्हाला गॅझेट शिवाय पर्याय नाही. तुम्ही इथं ॲफिडेव्हिट करू शकत नाही. तर पहिलं काम आहे की जर माझं नावात डायरेक्ट बदल असेल तर मला काय करावं लागेल, गॅझेट करावं लागेल. पण बरेचदा असं असतं की आता ही चूक फार बऱ्याच जणांची असते बघा. तर नावात बदल असणारे लोक कमी आहे पण नावात चूक खूप लोकांची असते. जसं बघा, नॉर्मली सपोज नाव आहे पूजा. मग पूजाला आपल्या जुने जे टीचर होते त्यांनी काय केलं,
एवढं मोठं कोण नाव लिहिणार, आळशीपणा, लिहिलं PUJ. आता काय झालं की नावात चूक आहे, मग काही कागदपत्रांवर POOJ आणि काही कागदपत्रांवर PUJ. समजा आधार कार्डवर PUJ पण तुमच्या कागदपत्रांवर POOJ. मग यासाठी नेहमी काय करायचं की यासाठी बेस्ट पर्याय असतो की तुमचा फॉर्म भरताना आधारवर जे तुमचं नाव आहे किंवा तुमचं ID प्रूफवर जे नाव आहे त्याच ID प्रूफने त्याच्यावरूनच फॉर्म भरा. सर असं कसं काय? बघा, जेव्हा आपण एक्झाम द्यायला जातो, आता एक्झाम द्यायला गेल्यानंतर काय होतं की आपलं जे ID प्रूफ आहे त्याच्यावर जे नाव असतं आणि आपल्या फॉर्मवर जे नाव असतं ते मॅच करतात. म्हणजे समजा आता मी या नावाने फॉर्म भरलाय, सपोज मी असं माझं नाव असं आहे RAHUL, पण माझं आधार कार्डवर नाव असं झालंय राहुल, असं चुकून झालंय. मग मी काय करणार माहितीये का की मी फॉर्म भरताना या नावाने फॉर्म भरणार, कारण माझं आधार कार्डवर नाव RAHUL. मग जेव्हा तो एक्झामिनर आहे तो बघेल की अरे RAHUL RAHUL ठीक आहे, तो म्हणेल अलाउ करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का मी हे नाव आधार कार्डवर हे आणि मी फॉर्म या नावाने भरला, तुम्हाला परीक्षा द्यायला हे लोक प्रॉब्लेम देतील. मग अशा वेळेस ह्या नावाने फॉर्म भरायचा. आणि जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल, याला टेम्पररी सोल्युशन असतं ॲफिडेव्हिट, त्याबद्दल मी पुढे सांगतो. तर मग जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल, तुम्ही ॲफिडेव्हिट करून घ्या की RAHUL आणि RAHOL हे दोन्ही व्यक्ती एकच आहे आणि हे दोघांचं नाव म्हणजे दोघं नावाची एकच व्यक्ती आहे, वेगवेगळे व्यक्ती नाही. असं एक ॲफिडेव्हिट टेम्पररी बॉन्डवर तुम्हाला करून मिळतं, त्याच्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही. बरं, जर तुम्ही इथं मिसमॅच झालं, फॉर्म भरताना जर हे नाव मिसमॅच झालं तर मग थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. यासाठी टेम्पररी सोल्युशन काय की तुम्ही ॲफिडेव्हिट करून घ्या. आता बरेच जणांचं कसं असतं की समजा एखाद्याच्या वडिलांचं नाव आहे सपोज सचिन आणि वडिलांचं नाव, आणि कुणीतरी ते नाव चुकून सचिन राव टाकलंय. म्हणजे काय केलं की समजा उदाहरणार्थ तुमच्या शिक्षकाने तुमच्या वडिलांचं नाव लिहिलं सचिन आणि तुम्ही सचिन राव असं लावता, तर या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. याला ॲफिडेव्हिटची पण टेम्पररी गरज पडत नाही. कारण काय होतं की सचिन आणि सचिन राव लावणं हे आपल्याकडं नॉर्मली महाराष्ट्रात फार नॉर्मल गोष्ट आहे. पण स्टील मी काय म्हणतो की असं जरी असेल ना तर याला पण बेस्ट सोल्युशन आहे, तुम्ही ॲफिडेव्हिट करून घ्या. राव असेल किंवा डायरेक्ट नाव असेल राहुल RAHUL हे ओरिजिनल नाव आहे किंवा असे, तर या केसमध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट करून घेऊ शकता. याला म्हणतात नावात चूक असणे. ही चूक झाली आहे की स्पेलिंग एरर झालाय, बाकी कानामात्राने एवढा काही फरक पडत नाही कारण त्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं. मग यासाठी टेम्पररी सोल्युशन काय असतं की 15 मिनिटात तुम्हाला ॲफिडेव्हिट करून मिळतं. तुम्ही काय करा, जवळच्या तहसीलमध्ये जा किंवा कोर्टात जा. मग तुम्ही भलेही संभाजीनगरचे आहेत पण तुम्ही सध्या पुण्यात राहता, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही पुण्यातल्या कोर्टात किंवा पुण्यातल्या तहसीलमध्ये जाऊन ॲफिडेव्हिट करू शकता. समजा एखादा विद्यार्थी वाशिमचा आहे पण तो राहतो ॲक्च्युली संभाजीनगरला, मग त्याला इथं काम आहे ना, मग तो इथल्या कोर्टात पण जाऊन ॲफिडेव्हिट करू शकतो. ते टेम्पररी सोल्युशन असतं ॲफिडेव्हिट करून घेणे. काही नाही, 100-200 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून घ्यायचं, त्यांचा सही शिक्का घ्यायचा, नोटराईज करून घ्यायचं, हार्डली 200-300 रुपये खर्च येतो आणि हे 15 मिनिटांचं काम आहे. मग या 15 मिनिटात ही प्रोसेस संपून जाते. मग जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तुम्ही ॲफिडेव्हिट घेऊन जा. त्यांनी म्हणलं नाही ॲफिडेव्हिट चालत नाही, आम्हाला राजपत्र द्या, तर टेम्पररी त्या ॲफिडेव्हिटवर काम धकून जातं. मग नंतर तुम्ही राजपत्र किंवा ज्याला आपण परमनंट सोल्युशन काय म्हणतो की गॅझेट करून घेणे, तर गॅझेट पण करून घेऊ शकता. पण मला वाटत नाही याची गरज, म्हणजे नावात जर बदल असेल तर गॅझेट आवश्यक आहे, पण नावात जर चूक असेल तर गॅझेटची गरज नाही. तुमचं काम ॲफिडेव्हिटने सुद्धा होऊन जातं. पण जर तुम्ही मला विचारताल सर परमनंट सोल्युशन द्या, मला ही रिस्क घ्यायचीच नाही आहे, तर बिनधास्त तुम्ही म्हणतोय गॅझेट करून घ्या विदाऊट एनी रिस्क. मग तुम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही, कारण गॅझेट हे परमनंट आणि अल्टिमेट सोल्युशन आहे, या व्यतिरिक्त काही करायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवला मुद्दामून अशा लोकांसाठी की ज्या लोकांना नेहमी यावर डाऊट असतो, बरेचदा या संदर्भात फोनही येतात. तर माझं म्हणणं आहे की हा व्हिडिओ बघितला की आता कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही. प्रत्येक गोष्टीचं हे परमनंट सोल्युशन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ आम्ही तुम्हाला नेहमी पाठवत राहू, देत राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचे मित्र असतील, तुमचे जवळचे लोक असतील, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सो दॅट त्यांच्या मनातलं हे कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.